तर आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथं इथला प्रत्येक माणसाला आठवड्यातनं एकदा तरी यावंच लागतं, त्याला काय ऑप्शनच नाही. तर कोणता आहे ते प्लेस, चला बघूया. आणि 15 मिनिटं ड्राईव्ह करून मी आले कॅजरीना या सबबला. तर आज आपण आलो आहे उल्वसला आणि इथं आपण बघणार आहोत कोणत्या गोष्टी मिळतात, कोणत्या ग्रोसरीज मिळतात. चला तर बघूया. आणि एंट्री करताच लेफ्ट साइडला आहे बेकरी सेक्शन. आणि बेकरीमध्ये रोज फ्रेश बेकरी प्रोडक्ट्स भेटतात आणि दिवसाच्या शेवटी काही डिस्काउंट सुद्धा असतात. त्यानंतर आम्ही गेलो फ्रूट सेक्शनमध्ये. आपल्यासारखंच आहे पण त्यांनी सगळ्याला ब्रँड चिकटून टाकले. त्याच्यानंतर या साईडला आहे फ्रेश सॅलरी, ब्रॉकली, गाजर, ढबू मिरची. त्यानंतर पुढे गेल्यावर मला काकडी घ्यायची होती. ही माझ्या आवडीची काकडी होती पण खूपच महाग होती आज, त्यामुळे मी ही घेतली. हा आहे चिकन अँड मीट सेक्शन. हे आहे पोर्कचे वेगवेगळे प्रकार आहेत, सॉसेज आहेत. इथं चिकन असं भेटतं, सगळे पार्ट वेगवेगळे. चिकन ब्रेस्ट, चिकन थाय फिलेट्स, चिकन नेक, ड्रमस्टिक्स. त्यानंतर सी फूडमध्ये शेल्स, प्राउन्स. त्यानंतर फिश आहे. इथला सगळ्यात फेमस मासा म्हणजे बारामंडी. हे ऑथेंटिक ट्रॅडिशनल चीज आहेत. खूप महाग असतं हे. $10 तो तेवढासा छोटासा पीस येतो. त्याच्यानंतर कर्ली पासले, ग्रीन बेझल, कॉन्टिनेंटल पासले सगळं होतं. मिंट होतं पण मला कोथिंबीर नाही भेटली आज. रेडी टू ईट सॅलड पण भेटतं उल्वस ब्रँडचं. इथं प्रोसेस्ड मीट आहे. हे बर्गर बन्स जे आपण एअर फ्रायरमध्ये बनवू शकतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे एग्ज आहेत. केज फ्री एग्ज, केज एग्ज, कॅट अँड डॉग फूड. यांच्या कुत्र्या आणि मांजरांना खेळायला टॉयज पण आहेत बघा. तर हा फक्त अर्धाच व्हिडिओ बनवलाय मी. पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत इंडियन सेक्शन आणि त्यात काय काय भेटतं. असे खूप सारे सेक्शन आहेत. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.